Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नायसर ह्या संस्थेविषयी सविस्तर माहिती घेतलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयसर ह्या संस्थेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ज्याप्रमाणे नायसर ही संस्था देशामध्ये सायंटिस्ट निर्माण करण्याचं काम करते, त्याचप्रमाणे आयसर ही संस्था सुद्धा देशामध्ये सायंटिस्ट तयार करण्याचं काम करते. ज्याप्रमाणे नायसरमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी नेस्ट ही एक्झाम पास आउट करावी लागतं, त्याचप्रमाणे आयसरमध्ये सुद्धा एंट्री करण्यासाठी म्हणा किंवा प्रवेश घेण्यासाठी IAT 2026 ही एक्झाम पास करावी लागते. आता IAT एक्झाम म्हणजे काय, तर आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट 2026 ही एक्झाम पास आउट करावं लागतं किंवा पास करावी लागते. आता आयसर म्हणजे नेमकं काय? आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन and research. हे ह्या संस्थेचं नाव आहे. संपूर्ण देशामध्ये, आपल्या देशामध्ये एकूण 7 आयसर आहेत. आयसर बरहानपूर, आयसर कोलकाता, आयसर कोलकाता, आयसर पुणे, आयसर तिरुवनंतपुरम, आयसर तिरुपती, आयसर मोहाली. ही आयसर मोहाली पंजाबमध्ये येते. आणि आयसर भोपाल. ह्या 7 आयसर आपल्या भारत देशामध्ये आहेत. आणि या संपूर्ण 7 आयसर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया च्या अंडरमध्ये येते. ह्या 7 आयसरला जी काही ग्रँट आहे, जो काही फंड आहे, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुरवते. कारण ह्या संपूर्ण संस्था संशोधन या क्षेत्रामध्ये काम करते म्हणून. आता ह्या आयसरनी अशी कुठली एक्झाम आहे जी विद्यार्थ्यासाठी प्रोव्हाइड केली आहे, तिचं नाव आहे 5 year ड्युअल डिग्री प्रोग्राम
in BSMS. BSMS means Bachelor of Science and Master of Science. म्हणजे विद्यार्थी इथून 5 वर्षाची डिग्री घेऊन बाहेर पडतात. इथपर्यंत समजलं? ओके. आता विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी नंबर लागल्यानंतर त्यांना फीस किती भरावी लागते? फीस स्ट्रक्चर. ओपन आणि ओबीसी स्टुडंटला फी आहे 35,000, ही वार्षिक आहे. त्यानंतर SC आणि ST स्टुडंटला फी आहे 17,500 रुपये. त्यामध्ये स्कॉलरशिप आहे. प्रत्येक वर्ष दर महिन्याला 5,000 एवढी स्कॉलरशिप मिळते. शिवाय काय प्रोजेक्ट वगैरे विद्यार्थ्यांनी केले तर त्याचे वेगळे पैसे मिळतात. पहिल्या वर्षी तरी कंपल्सरी सगळ्यांना स्कॉलरशिप मिळतं, पण दुसऱ्या वर्षी स्कॉलरशिपच्या बाबतीत काही टर्म आणि कंडिशन लागतात. त्या टर्म आणि कंडिशन कोणत्या? की विद्यार्थ्याची अभ्यासामध्ये प्रगती कशी आहे, ही एक टर्म आहे, कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की विद्यार्थ्याला खरोखरच पैशाची किंवा स्कॉलरशिपची गरज किती आहे हे ठरवून विद्यार्थ्याला दुसऱ्या वर्षापासून स्कॉलरशिप ही प्रोव्हाइड केली जाते. आता आयसरचं जे पोर्टल आहे त्याच्यावर जर ॲप्लिकेशन करायचं आहे तर फी किती भरावी लागते? बारावीमध्ये जे विद्यार्थी आहेत, 12वी पास आउट झालेले जे विद्यार्थी आहे आणि 12वीमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना ॲप्लिकेशन करतेली फी किती भरावं लागतं? तर ओपन आणि OBC स्टुडंटला 2,000 रुपये फी आहे, ही ऑनलाईन स्वरूपात पे करावं लागतं. आणि SC आणि ST स्टुडंटला 1,000 रुपये फी ऑनलाईन स्वरूपात पे करावं लागते. आता आपण सिलेबस बघू किंवा पेपर पॅटर्न बघू. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथ हे 4 विषय पाहिजे असतात. प्रत्येक विषयावर 15 असे 60 प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नाला मार्क असतात 4. अचूक उत्तर लिहिलं तर 4 मार्क मिळतात आणि उत्तर जर चुकलं तर 1 मार्क मायनस केला जातो. आणि प्रश्नच जर सोडवला नाही तर 0 मार्क. टोटल 240 मार्क्स चा पेपर असतो हा.
आणि पेपरला 3 तासाचा कालावधी असतो. इथपर्यंत समजलं? ओके. आता विद्यार्थी आयसरमधून डिग्री घेतली आहे ना, बाहेर पडले, त्यांना जॉब कुठे मिळतो? इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इथे जॉब मिळतो ह्या संस्थेमध्ये. आणि दुसरी संस्था आहे DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ह्या त्या संस्था आहे. पण बरेच विद्यार्थी असे आहेत भारतामध्ये जॉब न करता परदेशामध्ये PhD करायला जातात. त्यांना कोणत्या पण संस्था ऑफर करतात PhD साठी. आणि PhD साठी जर त्यांनी अप्लाय केला तर त्यांना स्कॉलरशिपच लाखामध्ये मिळतं. मराठीमध्ये लिहितो मी इथे लाखात किंवा कोटीमध्ये. लाखामध्ये किंवा कोटीमध्ये स्कॉलरशिप मिळते. आता आयसरचं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवर जर अर्ज करायचा असेल आयसरमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी, तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे फिजिक्स, मी असं लिहितो, PCB, PCM आणि PCMB तिन्ही प्रकारचे स्टुडंट यासाठी एलिजिबल आहेत. 2024 मध्ये पास आउट 12वी पास आउट झालेला विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहे. 2025 मध्ये पास आउट झालेला 12वी पास आउट झालेला विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहे. आणि 2026 मध्ये 12वीच्या एक्झामला बसलेला विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहे. आता याच्यामध्ये मार्क्सची अट काय? मार्क्स ओपन आणि OBC यांना 12वी मध्ये 60% मार्क हवे आहेत, तेच अर्ज करू शकतात. आणि SC आणि ST स्टुडंटला टक्केवारीची अट आहे 55%. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की जे ओपन आणि OBCचे विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी मार्क्सची अट आहे 60%. पण समजा ओपन आणि OBCच्या विद्यार्थ्याला 59.90% जर असेल
तरी हा विद्यार्थी ह्या आयसर एक्झामसाठी एलिजिबल नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, SC आणि ST कॅटेगरीचा विद्यार्थी ज्याची टक्केवारी 55% पाहिजे, पण त्याला जर 54.90 किंवा 95% मार्क जरी असेल, तो सुद्धा ह्या परीक्षेसाठी एलिजिबल नाही. ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट नोट करा. कारण अप्लाय केला तर 2000 OBCचे जातील आणि अप्लाय SC ST कॅन्डिडेटने केला तर 1000 रुपये हे वाया जातील. मला तुमच्या दोघांची पैसे वाया घालवायचे नाही. कारण पैसे झाडाला लागत नाही. पैसे हे कष्ट करून कमवावे लागतात. मी ही जी माहिती घेतली आहे ती आयसरची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरून घेतलेली आहे. याचं ऐकून त्याचं ऐकून असं मी कुठली माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवत नाही. अधिकृत वेबसाईटवरून मी ही माहिती घेतलेली आहे आणि त्यावरूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. हे एवढं लक्षात ठेवा. आता महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे की आयसरच्या पोर्टलवर ॲप्लिकेशन करण्यासाठीचं शेड्यूल काय आहे. तर ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे 5 मार्च 2026 आणि ॲप्लिकेशन क्लोज होणार आहे 13 एप्रिल 2026. फॉर्म भरताना जर फॉर्म चुकला, स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालं, डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक झाली, तर करेक्शन विंडो ओपन होणार आहे 13, 14 आणि 15 एप्रिल 2026 ला. हा 3 दिवस ही करेक्शन विंडो ओपन राहणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे 24/5/2026 ला. आणि आयसर एक्झाम आहे 7 जून 2026 ला 9 ते 12 या वेळेमध्ये. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या पोर्टलवर ॲप्लिकेशन करावे. पुढच्या महिन्यामध्ये हे पोर्टल ओपन होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पालक वेल क्वालिफाईड आहे ते स्वतः त्यांच्या मुलांना सांगतात की बाबा ह्या पोर्टलवर जाऊन फॉर्म भर, अभ्यास कर, परीक्षा दे. पण जे शेतकरी आहे, शेतकऱ्यांचे शेतमजूर आहेत, रोजंदारीवर काम करणारे पालक आहेत, रोज 1000-2000 रुपयाचा भाजीपाला विकत घेऊन हातगाडीवर टाकून निघतात, असे पालक आहेत. त्यांच्या मुलांनी आयसरचा फॉर्म जरूर भरावा असं माझं कळकळीचं आवाहन आहे. असाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण हे चॅनल
फक्त माझं नाही, हे चॅनल तुमचं आमचं सर्वांचं आहे. धन्यवाद.